महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम दिसते. निवडणूक जाहीर झाली की पडद्यामागचं सगळं राजकारण अचानक उघड्यावर येतं. काही महिने शांत असलेले नेते अचानक सक्रिय होतात. जुनी भांडणे मागे पडतात आणि कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या युती आज शक्य वाटू लागतात. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच तसंच काहीसं घडताना दिसतंय. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आलाय. ठाकरे बंधू खरंच एकत्र येणार का? आणि जर ते आले तर मुंबईचं आणि राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जाणार? आज आपण याच प्रश्नांचं सविस्तर उत्तर आणि विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय आणि राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आलाय. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार असल्याने प्रत्येक पक्ष आता थेट मैदानात उतरतो आहे. या सगळ्यात सर्वाधिक प्रतिष्ठेची आणि सर्वाधिक चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिका. कारण मुंबई ही केवळ एक महापालिका नाही, तर ती सत्तेचं, नेतृत्वाचं आणि राजकीय अस्तित्वाचं केंद्र आहे. त्यामुळेच मुंबईची निवडणूक ही प्रत्येक प्रमुख नेत्यासाठी कसोटीची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय. गेले काही दिवस प्रकृती ठीक नसल्यामुळे ते प्रत्यक्ष राजकारणापासून थोडे दूर होते. नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्येही त्यांची उपस्थिती जाणवली नव्हती. मात्र महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरे बंधूंच्या युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं. त्यानंतर त्यांनी थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ गाठलं आणि याच क्षणापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं की मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या महापालिकांमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे युती करून निवडणूक लढवण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. इतकंच नाही तर या युतीवर आधीच शिक्कामोर्तब झाल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यानंतर राऊत थेट शिवतीर्थावर पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार अनिल परबही होते. त्यामुळे ही भेट औपचारिक नसून जागा वाटप, भूमिका आणि पुढील रणनीतीवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता मानली जाते. खरं तर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेले अनेक महिने सुरू आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांविषयीचा सूर बदललेला दिसतोय. वैयक्तिक आरोप टाळले जात आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. केवळ 20 आमदार निवडून आले, तर राज ठाकरे यांच्या मनसेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. अशा परिस्थितीत स्वतंत्रपणे निवडणूक लढणं दोघांसाठीही धोकादायक ठरू शकतं. मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेच्या इतिहास फुटीनंतर पहिल्यांदाच होत आहे. 1985 पासून शिवसेनेचं मुंबईवर वर्चस्व होतं. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली. अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे फक्त सत्ता नव्हे, तर खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्याची लढाई आहे. दुसरीकडे भाजपने यंदा मुंबई जिंकण्याचा ठाम निर्धार केलेला आहे. भाजप आणि शिंदे गट या दोघांचंही एक समान उद्दिष्ट आहे, उद्धव ठाकरे यांना पराभूत करणं. त्यामुळे महायुती पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. मुंबई जिंकली तर त्यांचं राजकीय वजन अधिक वाढेल, तर प्रतिकूल परिस्थितीही मुंबई राखली तर उद्धव ठाकरे यांचा तो मोठा राजकीय विजय ठरेल. एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे जिल्ह्यातील वर्चस्व टिकवणं ही मोठी कसोटी आहे. काँग्रेसने मात्र मुंबईत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत एकत्र दिसेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसाठीही ही निवडणूक महत्त्वाची असली तरी मुंबई आणि ठाण्यात त्यांची ताकद मर्यादित आहे. अजित पवारांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत, जिथे भाजपचं मोठं आव्हान आहे. या सगळ्या चित्रात ठाकरे बंधूंची संभाव्य युती हा सर्वात मोठा राजकीय फॅक्टर ठरतोय.
ही युती झाली तर मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं, जे भाजप शिंदे युतीसाठी मोठी अडचण ठरू शकतं. यामुळे संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाविकास आघाडी टिकवणं, ठाकरे बंधूंमध्ये समन्वय साधणं आणि योग्य वेळी योग्य राजकीय संदेश देणं, या सगळ्यात राऊत पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सगळे हिशोब उघडपणे मांडले जातात. ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईचं राजकारण पूर्णपणे बदलणार का? भाजप शिंदे युतीचा विजयाचा मार्ग सोपा राहणार की अधिक कठीण होणार? आणि या निवडणुका पुढील विधानसभा आणि लोकसभा राजकारणाची दिशा ठरवणार का? मुंबईची सत्ता कुणाच्या हाती जाणार हे ठरवणारी ही लढाई नेमकी कुणासाठी निर्णायक ठरेल? आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर या प्रश्नांवर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर तर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.